कट्टावर म्हणत. मी तुला आवाज चढवायचा नाही, अजिबात आवाज चढवायचा नाही. उठून कामाला लागायचं. मग कसलं माणूस आहे, हृदय का नाही तुम्हाला? दगडाच आहे काळीच तुमचं, एवढं कळत नाही? बायको आजारी आहे, दवाखाना नाही, बिचारे आपलं आपलं जाऊन. श्री ए बाळा, काय करायला तू? तुला सांगितलंय काम करायला तिनं? बर बर, कुठे झोपले मला बघू दे. बर काय कळ ना मला नक्की. आजारी आहे काय झालं काय कळ? अरे बापरे. ए काय ग, काय झाले तुला? जाम झालं डोकं, त्यानं ताप आले. मस्त रील बघत बसलेस की. अहो जरा टाइमपास म्हणून बघायला लागले हो, लक्ष लागणार, झोप लागणार मला. टाइमपास म्हणून? थंड बी वाजायला लागली, झोप काय बी लागली. कळलं मला. तिथं पोरगी काम करायला लागली आतमध्ये आणि ही मी आल्यावर आता पांघरून घेतली आणि मागापासून चांगलं रील बघायला लागलीस की ग. अहो मग काय झालं त्याच्यामध्ये? काय झालं म्हणजे? लय डोकं दुखायला लागलंय, काय सुधारणा, म्हणून म्हणलं जरा टाइमपास होते, जरा दुखण्याकडे लक्ष लागणार नाही. मग नीट आराम करायचा ना. कुठं मला काय कळणार नाही. कुठं आजारी काय, मला तर कुठल्या अँगल ना आजारी वाटायला लागले. तू एकदम फ्रेश वाटायला, मस्त मोबाईलवर बसले निवांत आणि पुरला कामाला लावलेस घरात. मी तिला काय सुद्धा सांगा नाही, तिला एवढंच म्हणलं मी सगळं खरकट फक्त. पोरगी खोटं बोलते का आता? मी म्हणलं का तसं, मी तिला एवढंच म्हणलं फक्त किचन कट्टा तेवढा आवरून ठेव म्हणलं, मला स्वयंपाक करायचंय. आता तेवढं सांगायचं नाही का? उठून बस, उठून बोल मला. सुट्टी आहे ना तिला आज? कुणाला? दीदीला. सुट्टीच्या विषय सुट्टीचा किंवा त्याला काम सांगण्याचं नाही. तू आजारपणाच्या नावाखाली मस्त मोबाईल बघत बसलीस बाई इथं. सकाळपासून काहीच काम केलेलं दिसत नाही. तसं तसं मी आताच आलोय नाईट करून. मी मध्ये गेलो, हात पाय धुले, तरी म्हणलं हिचा आवाज येणार गेला काय नाही, पोरगीच काम करायला लागली आहे. अहो कसं बोलताय, जरा तर माणसाचं वातावरण बघून तर बोलत जा की. उठून उठू. एवढं काय मारायला लागलं नाही लगेच. तू काय धडधाकड मस्त रील बिल बघत बसली होतीस. मरायला लागली असली भाषा, मरू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल का? तू काय चाललंय काय मस्त मोबाईल बघत नाही का? तुम्ही बघत नाही? केवढा मोबाईल गरम झालाय, किती तास बसलीस तू मोबाईल बघत नाही? तुम्हाला म्हटलं, तुम्ही कसं म्हणताय माझं जरा डोकं दुखायला लागले, तर मी म्हणते ना तुम्हाला आराम करा. काय म्हणताय? मोबाईल बघायला माझं डोकं कमी. माझं तुझं बरोबरी करायची नाही. मी नवरा आहे काय? माझी तुझी बरोबरी करायची नाही. हात खाली करून बोला माझी. काय हात खाली करून बोला? तू काय त्या पूरला काम सांगायला लागल्यास, तू बसल्यास निवांत. तिला काम सांगितलं बोलवा इकडं. मी तिला काम सांगितलं, तिला एवढंच म्हणलं कट्टा आवरून ठेव. तिला कशाला बोलावं? तिला दाब देऊन परत माझ्यासमोर खोटं बोलायला लावती का अजून? तिला काय दाब देणार आहे मी आता तिथं केवढं पावर चढले बघ. कुठून आजारी का? कुणाला तर वाटेल का आजारी आहे? झोप नाही एकतरी मला, माझं डोकं दुखायला, शिंका देऊन देऊन सगळं सर्दी जाम झाली आहे. जरा सुद्धा पटत नाही माणसं, दवाखान्यात घेत नाही. काय नाटकं तर येते ती. काय नाटकं येते ती करायला? एखाद्या पिक्चर मध्ये घ्यावं बघ तुला कुठे तर काम करायला. मस्त मोबाईलवर बसले निवांत रील बघत आणि मला सांगायला लागली तर आजारी आहे म्हणून. रील बघत बसली तुम्ही? मग काय बघायला लागली होती? मी फोन हातात घेतला की प्रॉब्लेमच आहे. उठून कामाला लागायचं नीट. माझी तब्येत बरी नाही, मला काय करणं होणार? अजिबात चालणार नाही ती नाटकं माझ्या घरात. माझा हात मला थंड वाजायला लागले, मला नाही जमणार, मी नाही करणार. थंड वाजले? डोकं दुखायला लागले माझं. तुला उठायचंय का नाही? तुला काय उठायचं का नाही? ओ बा तुम्ही आणि दवाखान्याची नाटकं करतेस ना. मागच्या वेळेस तुला दवाखान्यात नेलं होतं, गोळ्या खाल्ल्या होत्या का तू? होय का? मग न खाता होत्यात का? इथं काय आहे? हे काय गोळ्या? ते मी आणलं काल जाऊन, तुम्ही कामावर गेल्यावर. काल आणल्या त्या? मग मी जाऊन आणल्या तर खायच्या कोणी? खाल्ले की त्यातल्या एक एक गोळ्या. फरक झालं की आता काल बरं झालं ना? कायच बरं झालं म्हणजे तुम्ही आजारी पडले की 8 दिवस कंटाळा आणि आळस भरला तुझ्या अंगामध्ये. कामाच्या नावानं बोम कामच नको. लेकराला काम सांगून निवांत बसले इथं मोबाईल बघत. तुम्हाला काय लाज बीज वाटते का? हात खाली कर. हात नाही करायचं माझ्याकडे. वाटते का एवढं आजारी? हात नाही करायचं, बोट करायला लागली का माझ्याकडे? अवतार बघून तर माणसाचं समजून घ्यायचं की? काय अवतार? तू माणूस नाही, तू बाई आहे. बाईचा अवतार बघून म्हण. माणसाचा अवतार काय? दुसरं काय ते? आणि तिला बोलू तिला आता नाला केला मी विचारते, बापाला चाड्या करते का? मी काय तिला सांगितलं का? तिने काहीच चाड्या केल्या नाही. तिने मला म्हणली मम्मी आजारी आहे. काम सांगायचं म्हणले तुम्हाला? मम्मीने मला मम्मीने इथनं मला आवरा लावल्या म्हणली. तिचं कशाला घ्यायला लागल्यास मध्ये? तिच्या वयाच्या पुरी घरातले किती कामं करतात, मी तर नुसतं कट्टावर म्हणत. मी तुला आवाज चढवायचा नाही, अजिबात आवाज चढवायचा नाही. उठून कामाला लागायचं. नीट गोडी सांगा लागलोय. ते मोबाईल पार आता बॅटरी किती टक्के राहिली बॅटरी? पार 10% बॅटरी राहिली आहे. किती वेळ झालं बसलेस मोबाईलवर?
झोपले होते हो मी. काम करून आलोय, मला काही नाश्ता पाण्याची काय आहे का नाही? हा अहो कधीतरी समजून घेत जा की काय जरा तब्येत समजून घ्यायचं हो बिघडल्यावर. बघ, काय समजून घ्यायचंय? उठाव की आता, सारखं हो लांब उठा की आता, उठा की काम करा की. जा बाहेर ना आजच डबा हा मेसचा डबा आणायचा मला बी होईना करायचं. काय काय म्हणली? काय म्हणली? मेसचा डबा आणा. उठा कामाला लागा. माझं नाही हो, डोकं माझं जरा नाही होणार. डोकं खवळायच्या आधी कामाला लागा. तब्येत बिघडल्या माझी. काय तब्येत बिघडले? अहो जरा तर वाढवसाच बघू समजून घ्यायचं की. नाटकं जास्तच वाढायला लागली ती आता. काय असं वाढायला लागलं? हा मग अहो जसं कसलं बोललं माणूस आहे, हृदय का नाही तुम्हाला? का दगडाचं आहे काळीच तुमचं? एवढं कळत नाही? बायको आजारी आहे, दवाखाना नाहीत, बिचारे आपलं आपलं जाऊन काय गोळ्या आजारी आहे? आणले. आजारी 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 आजारपणाच्या नावाखाली इथं मस्त मोबाईल बघत बसले आणि सांगा लागले आजारी आजारी म्हणून. रात्रभर झोप आहे मला शिंकून शिंकून. मी हातपाय धुवून येतो, मला धुवून आहे तर मला नाश्ता तयार मी पाहिजे नाही बरं का? करणार मेसचा डबा आणा. बघ मग काय होतंय, तू बघच डबा आला नुसतं. मेस. हा, बघ. मला होणार नाही, मी सांगाले मी मला नाही खरंच नाही, होईना. अजिबात नाही. मी तुला बघ काय सांगायला, गुढी सांगायला, उठून माझं पोटा पाण्यात बघ. हा बघतो, तू मला हातपाय धुवून होती माझं, तुला होणारच बघतो. नाही मला हा बघतो. नाही होणार मला.